नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. तत्वनिष्ठेचे संस्कार. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पांडुरंग शास्त्री जाऊन पोचले तेव्हा तिन्ही सांज टळून गेली होती. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच त्यांच्या मनात हुरहुर दाटून आली. संध्या समयीच्या कातरवेळी आधीच त्यांचं मन काहीसं उदास बनलं होतं. त्यात हॉस्पिटलमधल्या गंभीर वातावरणाची भर पडली होती. त्या वातावरणातून माग काढत ते डॉक्टर बालिगा यांच्या खोलीकडे जायला निघाले. एवढ्यात डॉक्टर बालिगाच त्यांना सामोरे आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर पांढरा शुभ्र कमरेपर्यंत लांब ॲप्रन होता. ॲप्रनची बटणं लावलेली नव्हती. गळ्यात अडकवलेला स्टेथोस्कोप पोटावर उडत होता. पांडुरंग शास्त्रींना बघून ते जागीच थबकले. त्यांना बाजूला घेऊन डॉक्टरांनी त्यांची विचारपूस केली. मग ते म्हणाले, ऑपरेशन करून आज 15 दिवस झाले. अजून पेशंटला कल्पना दिलेली नाही. त्यांना कसं सांगायचं ते तुम्हीच बघा. मी सांगतो त्यांना. बघा बरं, असं काही विपरीत ऐकलं म्हणजे पेशंटच्या मनावर प्रचंड आघात होतो. प्रसंगी खिडकीतून बाहेर उडी मारून जीव द्यायलाही तो कमी करीत नाही. असे प्रकार घडले आहेत. म्हणून रात्रभर तुम्ही जागे राहा. तुम्ही मुळीच काळजी करू नका डॉक्टर. कसं सांगायचं ते मी पाहून घेतो. पण बाकी प्रकृती ठीक आहे ना? ठीक आहे. पण काय डॉक्टर? मगाशी पायाचा अंगठा आणि करंगडी यांच्यामधला भाग दुखतो असं ते म्हणाले. मला तर काही समजत नाही. आम्हालाही ते तसं सांगत असतात. ठीक आहे, मी आत्ताच त्यांच्याशी बोलून घेतो. डॉक्टर बालिगा पुन्हा म्हणाले, त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्या बरं. डॉक्टर बालिगांचा निरोप घेतल्यानंतर पांडुरंग शास्त्रींचे पाय तात्यांच्या खोलीकडे वळले. त्यांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांना दुसरं कोणीही तिथे दिसलं नाही. तात्या फक्त अर्धा पलंग व्यापून पहुडलेले दिसले. एका पायावर त्यांनी पांघरूण ओढून घेतलं होतं आणि दुसरा पाय. पांडुरंग शास्त्री हलकेच पुढे सरसावले. बाजूच्या खुर्चीत ते बसणार एवढ्यात तात्यांना त्याची चाहूल लागली. मान वळवून त्यांनी पांडुरंग शास्त्रींकडे बघितलं. त्यांचे नेत्र पांडुरंग शास्त्रींना काहीसे निस्तेज वाटले. त्यांची मुद्रा पांढरी फटक पडलेली दिसली. पुढे होऊन दबक्या आवाजात पांडुरंग शास्त्री पुटपुटले, तात्या, मी आलोय. ये. आज तू आलास झोपायला? हो. पांडुरंग शास्त्री आणि त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई आलटून पालटून हॉस्पिटलमध्ये झोपायला जात. त्या दिवशी पांडुरंग शास्त्री तात्यांच्या सोबतीला आले होते. तात्यांच्या शेजारी बसून ते त्यांचे पाय चेपू लागले. तात्या म्हणाले, अरे दमला असशील तू. मला दमायला काय झालं? तुमची प्रकृती तर ठीक आहे ना? तशी ठीक आहे रे, पण हे पाऊल मात्र अजून दुखतंच आहे. अंगठा आणि करंगडी यांच्यामधला भाग तर फार ठणकतो. मग तो विषय बाजूला सारून तात्यांनी विचारलं, तुझं कसं काय चाललंय, वाचन वगैरे? हो तर, भरपूर वाचन चालू आहे. पाठशाळाही नियमित सुरू आहे. मला फार समाधान वाटतं रे तुझ्याकडे बघून. क्षणभर थांबून तेच पुढे म्हणाले, तेवढं प्रभाकरच्या नोकरीचं बघ एकदा. नोकरी लागल्यावर त्याचं लग्नही उरकून टाक. शांताचं लग्न झालं त्यामुळे ते एक ओझं उतरलं. आता ह्याचं मार्गी लागलं म्हणजे मी सुटलो. यावर पांडुरंग शास्त्री उत्तरले, तात्या, तुम्ही आता चिंता करू नका. माझ्यावर सोपलं आहे ना तुम्ही सारं. मग कशासाठी काळजी करायची? तुम्ही तुमच्या प्रकृतीची मात्र काळजी घ्या. मला काय झालंय? एकदा का या दुखण्यातून बाहेर पडलो की माझ्या अंगात 1000 हत्तींचं बळ संचारलंच म्हणून समज. या पायाच्या जखमाने गेले काही दिवस त्रास दिला. आता ह्यातून बरा झालं ना की कायमचं रोह्यात जाऊन राहणार आहे. तेच माझं तीर्थस्थान आहे बघ. दुसरीकडे कुठेही तीर्थयात्रेला जाण्याची माझी मुळीच इच्छा नाही. काशी नाही की पंढरपूर नाही. अरे माझे तीर्थरूप वाडवडील ज्या भूमीत नांदले, फिरले, बागडले, ज्या भूमीवर त्यांनी मनापासून प्रेम केलं, त्या भूमीसारखं पवित्र तीर्थ मला दुसरं कोणतं असणार? त्या तीर्थक्षेत्रीच मी जाऊन राहणार.
पुढच्या अंगणात दोन्ही पाय पसरून आरामात बसणार. दोन्ही पाय पसरता येणार नाहीत तात्या. हे बोलताना पांडुरंग शास्त्रींची जीभ अडखळली. त्यांना गलबनून आलं. त्यांचा आवाज काहीसा कातर बनला. त्यांच्या बोलण्यावर तात्यांनी तेव्हाच विचारलं, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? स्वतःला सावरून पांडुरंग शास्त्री मोठ्या धीरानं म्हणाले, तात्या, तुमचा हा पाय कापला आहे. कापला आहे? होय. लगेच त्यांनी आपला पाय चाचपून बघण्याचा प्रयत्न केला. त्या पायाला गँग्रीन झालं होतं तात्या. पाय सडून गेला होता म्हणून कापावा लागला. हाताचं एक बोटही कापावं लागलं. तात्यांच्या छातीत धस्स झालं. नेत्र विस्फारून ते पांडुरंग शास्त्रींकडे बघू लागले. पांडुरंग शास्त्रींचे नेत्र भरून आले होते. तुटक शब्दात तात्या पुटपुटले, अरे, पाय कापला म्हणतोस? मग कापलेल्या पायाचं पाऊल दुखतं कसं? तो आभास आहे तात्या. शास्त्रात त्याला देहाध्यास म्हणतात, हे तुम्हाला ठाऊक आहेच. एक सुस्कारा सोडून तात्या म्हणाले, म्हणजे आता मी परावलंबी झालो तर? तात्यांचे दोन्ही हात आपल्या हाती घेऊन त्यांनी म्हटलं, परावलंबी? तात्या, माझा आधार आहे ना तुम्हाला. तात्या आता शांत झाले होते, पण त्यांचे नेत्र मात्र पाण्यानं डबडबले होते. थोड्याच वेळात नेत्रांना अश्रूंचं ओझं झालं म्हणून त्यांनी तत्क्षणी नेत्र मिटून घेतले. तेव्हा अश्रुबिंदू त्यांच्या गोऱ्यापान कोमल गालावरून कानाच्या बाजूला ओघळले. पांडुरंग शास्त्रींनी चटकन त्यांचे अश्रू पुसले. मग त्यांच्या कपाळावरून हात फिरवत ते म्हणाले, तात्या, तुमच्या मनावर फार मोठा आघात झाला असणार, पण आता हे दुःख सहन करायला हवं, अन्य मार्ग नाही. गदगदत्या स्वरात तात्या म्हणाले, करीन मी सहन. असं किती दिवस सहन करावं लागणार आहे? माझं आता उरलंय काय? पुन्हा त्यांचे नेत्र डबडबले. न कळत एक हुंदका त्यांच्या मुखातून बाहेर पडला. पांडुरंग शास्त्रींची सुद्धा तशीच अवस्था झाली होती, परंतु मोठ्या प्रयासानं त्यांनी स्वतःला सावरलं. मग काहीशा कणखरपणानं ते म्हणाले, तात्या, 22 वर्ष तुम्ही मला सांभाळलं. आता 22 वर्ष तरी मी तुमचा सांभाळ करीन. तोपर्यंत डोळ्यात पाणी नाही आणायचं. एवढं बोलून पांडुरंग शास्त्रींनी पटकन आपले नेत्र दोन्ही हातांनी झाकून घेतले. तात्या तेव्हा शांतपणानं म्हणत होते, अरे, मला धीर देतोस आणि स्वतःच भावना विवश होतोस. माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यातले अश्रू केव्हाच आटले आहेत. एवढं वाईट वाटून घेण्याजोगं काही घडलेलं नाही. एवढा ज्ञानाचा पाया लाभला असताना हा एक पाय गेला म्हणून काय बिघडलं? मला आणखी काय पाहिजे? आता तूच माझे पाय आहेस. त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्रीने आपलं मस्तक त्यांच्या छातीवर विसावलं. तात्या त्यांच्या मस्तकावर थोपटत राहिले. आपला एक पाय आणि हाताचं एक बोट कापल्याचं ऐकून तात्यांना थोडा धक्का बसला होता, परंतु थोड्याच वेळात तात्या पुन्हा पहिल्यासारखे शांत बनले होते. पांडुरंगाच्या रूपानं आपल्याला खंबीर पाय लाभला आहे या गोष्टीची त्यांना जाणीव झाली होती. पांडुरंगासारखा तेजस्वी प्रतिभावान मुलगा लाभल्याचं त्यांना मनोमन समाधान वाटत होतं. म्हणूनच ती कटू वार्ता ऐकूनही त्यांनी आपलं मन सावरलं होतं. अपंगावस्थेतही गरुड झेप मारण्याची उमेद त्यांच्या अंगी आली होती. सकाळपर्यंत ते शांतपणानं झोपी गेले. संसार करावा नेटका असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. पांडुरंग शास्त्रींचा संसार निर्मलाताई अशाच नेटक्या स्वरूपात सांभाळत होत्या. घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असे. अस्वच्छता त्यांना मुळीच खपायची नाही. अत्यंत निर्मळ मनाच्या निर्मलाताई सदा सर्वदा कार्यक्षम असत. वडील मंडळींचा सुयोग्य मान त्या नेहमीच राखत असत. दुसऱ्याच्या सुखात त्या स्वतःचं सुख मानीत. तात्या अधूनमधून मुंबईत आले म्हणजे निर्मलाताई त्यांच्या तैनातीत असत. एक पाय कापल्यापासून तात्यांसाठी 2 कृत्रिम पाय बुटासह बनवून घेतले होते. त्यातला एक बूट सोवळ्याचा असे आणि दुसरा बूट नेहमीच्या वापरासाठी असे. स्नान उरकून तात्या देवपूजेसाठी बसले म्हणजे त्यांना सोवळ्याचा बूट घालावा लागे. तो बूट घालणं किंवा काढणं हे काम निर्मलाताईंचंच असे. मोठ्या प्रेमादरानं त्या तात्यांची सारी सेवा करायच्या. त्यांचा आणि पार्वतीबाईंचा नेहमी मान राखायच्या. आठवल्यांच्या घरात तेव्हा भरपूर राबता असे. पाहुण्यांची सरबराईसुद्धा निर्मलाताई बिनबोभाट पार पाडायच्या.
कुठे म्हणून त्या काही कमी पडून देत नसत. निर्मलाताईंनी संसाराची बाजू समर्थपणानं सांभाळण्यामुळे पांडुरंग शास्त्री आपल्या कार्याचा मनमोकळेपणानं विचार करू शकत होते. तो काळ म्हणजे पांडुरंग शास्त्रींच्या दृष्टीनं विचारमंथनाचा काळ होता. तसं विचारमंथन लहानपणापासून चालायचं, परंतु आता कार्याचा पाया घालण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करायचं होतं. स्वत्व हरवलेल्या माणसाला चैतन्य द्यायचं होतं. धर्मावर चढलेली जळमटक झटकून खऱ्या धर्माचं स्वरूप समाजाला दाखवून द्यायचं होतं. विस्मृतीत गेलेल्या प्राचीनतम आणि भव्यतम अशा उज्ज्वल वैदिक सांस्कृतिक परंपरेची जनमानसाला जाणीव करून द्यायची होती. मूर्तीपूजेचं महत्त्व जगाला पटवून द्यायचं होतं. त्यामागचं शास्त्र समजावून सांगायचं होतं. मूर्तीपूजेबद्दल अन्य प्रस्थापित धर्मियांचे आक्षेप दूर करायचे होते आणि या सर्व पुनरुत्थानामधून स्वाभिमानी माणूस घडवायचा होता. कार्य तर ठरलं होतं, परंतु अजून दिशा ठरत नव्हती. हे पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या योजना मनात आकार घेत होत्या, परंतु अजूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. समाजात वैचारिक क्रांती घडवून आणायची असेल आणि त्या योगानं माणसाचा उत्कर्ष साधायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे, ही गोष्ट त्यांना पुरती कळून चुकली होती. पाठशाळेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत होते, परंतु तेवढं पुरेसं नव्हतं. अर्थात पाठशाळेतलं व्यासपीठ ही सुद्धा विचार प्रवर्तन घडवून आणण्याची एक बैठक होती. भावी काळात सागरासारख्या पसरलेल्या दैवी कार्याची ही गंगोत्री ठरणार होती. पूर्वी संध्याकाळी दुकान बंद केल्यावर काही व्यापारी वर्ग किंवा कुठलाही कामधंदा नसलेले वृद्धजन पाठशाळेतल्या प्रवचनाला यायचे. पांडुरंग शास्त्री व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर मात्र हळूहळू तरुण वर्गही त्यांच्या प्रवचनाला येऊ लागला. धनिक वर्गही मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रवचनाला येत होता. पण पांडुरंग शास्त्री तेवढ्यावर मुळीच संतुष्ट नव्हते. त्यांना तळागाळातला बिकट परिस्थितीत पिचत पडलेला शेवटचा दरिद्री आणि अज्ञानी माणूस दिसत होता. त्या माणसाला त्यांना प्रेमाचा हात द्यायचा होता. पाठशाळेतल्या व्यासपीठावर बसून ते काम होण्यासारखं नव्हतं. त्यासाठी स्वतःहून त्या माणसांच्या जवळ जावं लागणार होतं. त्यांच्याशी प्रेमाचं हितगुज करावं लागणार होतं. अशा प्रत्येक माणसाविषयी पांडुरंग शास्त्रींना अत्यंतिक प्रेम वाटायचं. असा कोणीही माणूस भेटला म्हणजे त्यांचं अंतःकरण काठोकाठ भरून यायचं. या शेवटच्या माणसाला भेटण्यासाठी, त्याच्याशी प्रेमाच्या 4 गोष्टी करण्यासाठी ते सदैव आसुसलेले असत. शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे हे जेव्हा त्यांच्या मनात पक्कं ठरलं, तेव्हा त्यांनी ते कृतीत आणायला प्रारंभ केला. बरोबर डबा घेऊन स्टेशनवर जायचं आणि मनात येईल त्या ठिकाणचं तिकीट काढून गाडीत बसायचं. हा कार्यक्रम ठरून गेला. मग कधी ते बोरिवलीला जायचे तर कधी कर्जतला. कित्येक वेळा भल्या सकाळी ते निर्मलाताईंना म्हणायचे, चल निर्मले, आज कांदिवलीला जाऊ. काही वेळा निर्मलाताई गमतीनं विचारायच्या, फिरायला जायचं ना? पांडुरंग शास्त्री हसून म्हणायचे, तसेच समज. तशी पांडुरंग शास्त्रींनाही हिंडण्या फिरण्याची फार हौस असायची. पाठशाळेच्या वेळा सांभाळून ते नियमितपणानं फिरायला जात असत. पूर्वी पाठशाळेला शनिवारी संध्याकाळी सुट्टी असायची, तर सोमवारी सकाळी अर्धा दिवस सुट्टी असायची. ते वेळापत्रक बदलून पांडुरंग शास्त्रीने फक्त शनिवारी संपूर्ण दिवस सुट्टी केली होती. त्या दिवशी सकाळी ते कुठेतरी दूरच्या गावी जायचे आणि रात्रीपर्यंत घरी परतायचे. एरवी मात्र ते निर्मलाताईंना बरोबर घेऊन कधी शिरी रोड तर कधी हँगिंग गार्डन अशा ठिकाणी फिरायला जायचे. जवळच्या केनेडी ब्रिजपर्यंत तर नेहमीच फिरणं होत असे. पांडुरंग शास्त्रीने तेव्हापासून खऱ्या अर्थानं माणसात देव बघायला प्रारंभ केला होता. त्यामुळे इतर कर्मकांड ते कधीही करत नसत. देवाला न चुकता नमस्कार करायला मात्र ते कधी विसरत नसत. सामान्य माणसात ईश्वराचा शोध घेत असताना अंतर्यामी स्थिर असलेल्या ईश्वराशी अनुसंधान साधण्याचाही त्यांचा नित्याचा परिपाठ असे. संध्याकाळी माधवबागेतल्या भगवद्गीता पाठशाळेत जाण्यापूर्वी ते काही वेळ ध्यानमग्न व्हायचे. रात्री 1 ते 3 या वेळात रेल्वेसह सर्व वाहनांची वाहतूक बंद झालेली असायची. त्या पवित्र प्रहरीसुद्धा ते कितीतरी वेळा चित्तैकाग्रतेला बसायचे. या 2 वेगवेगळ्या बैठकीतून त्यांना दिव्य अनुभूती मिळायची.
भावी कार्यासाठी प्रेरणा मिळायची. त्या प्रेरणेतूनच ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे. लोकांशी दिवसेंदिवस त्यांचा संपर्क वाढत होता. लोकसंग्रह होत होता. लोकमान्य टिळकांना असाच लोकसंग्रह अभिप्रेत होता. टिळकांनी आधुनिक काळात जगाला कर्मयोग दिला, परंतु नुसता कर्मयोग भगवंताला वृक्ष वाटला असावा, म्हणून कर्मयोगाला भक्तीची जोड भगवंताला द्यावीशी वाटली. भगवंताला अभिप्रेत असलेलं कार्य पांडुरंग शास्त्रींनी उचललं होतं. त्यांच्या रूपानं भगवंताला जणू एक प्रभावी माध्यमच मिळालं. देवाच्या योजना फक्त देवच जाणतो. 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि 19 ऑक्टोबर 1920 या दिवशी पांडुरंग शास्त्री मर्त्य जगात अवतीर्ण झाले. टिळकांच्या कर्मयोगाला भक्तीची जोड देण्यासाठी ईश्वर प्रेरणेनंच पांडुरंग शास्त्रीने आपल्या कार्याला प्रारंभ केला होता. दुःखित पीडित लोकांवर ते निर्मळ प्रेमाचा वर्षाव करत होते. त्या लोकांनाही मोठा प्रेमळ भाव लाभल्याचं समाधान मिळत होतं. दिवसेंदिवस त्यांचा लोकसंपर्क वाढतच होता. 1948 साली त्यांच्या या कार्यात थोडा अडथळा आला. त्यांना 42 दिवसाचा विषमज्वर झाला. त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई यांनाही त्याचवेळी विषमज्वर झाला. त्यात पांडुरंग शास्त्रींचा विषमज्वर उलटला. त्यामुळे कुठेही जाणं त्यांना शक्य होत नव्हतं. 1.5 महिना ते अंथरुणाला खिळून होते. त्या छोट्या जागेत त्या मायलेकांची अंथरुणं पसरलेली होती. तात्याही तेव्हा तिथेच होते. त्यांनाही मधुमेहाचा त्रास होतच होता. एक पाय कापल्यामुळे त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यातच त्यांना हृदयाचं दुखणं जडलं होतं. त्यामुळे त्यांच्या त्रासात भर पडली होती. त्यांचं सर्वांग पांढरं फटक पडलं होतं. पांडुरंग शास्त्रींचा धाकटा भाऊ प्रभाकर हा तेव्हा 21 वर्षाचा होता. म्हणजे निर्मलाताईंपेक्षा 1 वर्षानं लहान. तोही घरीच असे. अजून त्याला नोकरी मिळाली नसल्यामुळे तोही कधी निराश मनानं अंथरुणावर पडून राही. त्याच्या धाकट्या भगिनी शांताताई यासुद्धा तिथे राहायला आल्या होत्या. मध्यंतरी त्यांचा विवाह झाला होता. मुंबईतल्या कर्वे यांच्या घरात त्यांना दिलं होतं. आता बाळंतपणासाठी त्या आपल्या माहेरी आल्या होत्या. घरात लोकांची वर्दळ नेहमीच असायची. त्यातून पांडुरंग शास्त्री, तात्या आणि आई यांनी अंथरूण धरल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सतत मंडळी यायची. घरची परिस्थिती तेव्हा अतिशय ओढग्रस्तीची होती. घर खर्चात खंड नव्हता. अशा परिस्थितीत निर्मला त्यांची फार ओढाताण होई. शारीरिक कष्ट तर त्यांना करावे लागतच होते, पण शिवाय मानसिक ताणही त्यांना सहन करावा लागत होता. तिघांचं औषधपाणी करावं लागत होतं. रात्रंदिवस त्यांची विचारपूस करावी लागत होती. हे असंच आणखी काही दिवस चाललं असतं तर कदाचित त्यांनीही अंथरूण धरलं असतं. इतकी त्यांची ओढाताण होत होती. मात्र अगदी निमूटपणानं त्या सर्व काही करत होत्या. त्यांच्या या परिस्थितीची सर्वांनाच जाणीव होती. त्यांची ओढाताण कमी व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असे. म्हणूनच पांडुरंग शास्त्रींना थोडं बरं वाटू लागल्यावर सर्वांनीच रोह्याला जावं असं ठरलं. तथापि स्वतः पांडुरंग शास्त्री मुंबईत थांबले. बाकी सर्वजण रोह्याला गेले. पांडुरंग शास्त्रींची ही बिकट अवस्था कुणाला समजत नव्हती असं नाही. त्यांची स्नेही मंडळी, पाठशाळेत नियमानं येणारे सुहृद या सर्वांनाच त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या या ओढग्रस्त परिस्थितीला आपण त्यांना हर तऱ्हेची मदत करावी असं त्या सारांनाच मनापासून वाटायचं. कारण प्रवचनांमधून पांडुरंग शास्त्री अतिशय कडक भाषेत बोलत असत. धनिकांच्या कोत्या मनोवृत्तीवर आसूड मारीत असत. अशा परिस्थितीत कोणी पांडुरंग शास्त्रींच्या जवळ येणार नाही या विचारानं सर्वांना काळजी वाटे. म्हणूनच आपणहून त्यांना काही मदत करावी असं पाठशाळेत येणाऱ्या धनिकांना वाटायचं. परंतु सरळ सरळ त्यांना तसं विचारण्याचं धैर्य कुणाला होत नसे. कारण आठवले घराण्याची पराकाष्ठेची आयाचित वृत्ती त्यांना ठाऊक होती. कधी कुणाचं उधार उसनवार घ्यायचं नाही, कर्ज काढायचं नाही किंवा कुणाला जामीन राहायचं नाही. हे आठवले घराण्याचं व्रत त्यांना चांगलं माहीत होतं. या व्रतानं वागलं नाही तर तेजस्वी बाणानं राहता येत नाही हे आठवले घराण्याचे विचारही त्यांच्या पुरते परिचयाचे झाले होते. भगवंताच्या मनात जे काही असेल तेच घडेल ही भगवंतनिष्ठा त्यांना पांडुरंग शास्त्रींच्या प्रत्येक कृतीतून प्रतीत व्हायची. अशावेळी आपण पांडुरंग शास्त्रींना कशी काय मदत करू शकणार असं संभ्रमही त्यांच्या मनात निर्माण होत असे.
पण काही वेळा सूज्ञ मंडळी त्यातूनही मार्ग काढायची आणि या ना त्या मार्गानं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करायची. पण त्यांचे ते प्रयत्न फोल ठरायचे. तरी पण व्यापारी मंडळी प्रयत्न करणं सोडायची नाहीत. लगेच हार जाईल तर तो व्यापारी कसला. एके दिवशी असेच एक व्यापारी पांडुरंग शास्त्रींना भेटायला गेले. त्यांचं नाव होतं गोवर्धनदास सोनावाला. ग्रँट रोडजवळ त्यांची एक गोल्ड रिफायनरी होती. लाखो रुपयांची त्यांची मालमत्ता होती. केवळ आपल्या गोल्ड रिफायनरीला संरक्षक तटबंदी असावी या हेतूनं त्यांनी त्या रिफायनरीच्या सभोवती इमारती बांधल्या होत्या आणि चारी बाजूनी बांधलेल्या या इमारती आपल्या ओळखीतल्या लोकांना नाममात्र भाड्यानं दिल्या होत्या. असे हे व्यापारी बुलियन मार्केटमध्ये लाखो रुपयाची उलाढाल करीत असत. आपला हा मोठा व्यापारी व्याप सांभाळून ते पाठशाळेतही नियमितपणानं यायचे. पांडुरंग शास्त्रींची आर्थिक परिस्थिती त्यांनाही माहीत होती, म्हणून काही मदत करावी या हेतूनं ते पांडुरंग शास्त्रींना भेटायला आले होते. त्यांचं स्वागत करून पांडुरंग शास्त्रींनी त्यांना विचारलं, काय गोवर्धनबाई, कशी चालली आहे तुमची रिफायनरी? व्यापार ठीक चालला आहे ना? हो, भगवंत कृपेनं सारं काही व्यवस्थित चाललं आहे. मग गोवर्धनदासांनीच पुढे विचारलं, शास्त्रीजी, तुमचं कसं काय चाललं आहे? प्रकृती वगैरे आता ठीक आहे ना? हो, आता बरं वाटतं आहे. टायफॉईड उलटला म्हणून त्रास झाला होता. शास्त्रीजी, तुमचे बंधू काय करतात? सध्या काही करत नाही. त्याच्यासाठी नोकरी शोधतोय. बहुधा खटावमध्ये मिळण्याची शक्यता आहे. हो, म्हणजे त्यांचा पण संसार मार्गी लागेल. गोवर्धनदासांची विचारांची गाडी कोणत्या स्टेशनला लागणार आहे हे चाणाक्ष पांडुरंग शास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आलं होतं. त्यांच्या येण्याचा हेतूही पांडुरंग शास्त्रींना समजून चुकला होता, पण स्वतःहून ते काहीच बोलले नाहीत. गोवर्धनदासच चाचत म्हणाले, काही गोष्टी मोकळेपणाने बोलायच्या होत्या शास्त्रीजी. अहो बोला ना, तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. छाछा, हे कसलं बोलणं झालं? अहो तुमची विद्वत्ता केवढी आहे. आम्ही काय फक्त वयानंच वाढलो बघा. पण प्रेम म्हणून काय असतं की नाही? त्याला विद्वत्तेची कशाला जरूर लागते? खरं म्हणजे प्रेमामध्ये काय पण होऊ शकतं शास्त्रीजी. तुमचं ते माझं होऊ शकतं किंवा माझं ते तुमचं होऊ शकतं. आता तुमची विद्वत्ता माझी कुठून होणार? आमच्या डोक्यामध्ये काही पण शिरायचं नाही. पण माझं ते तुमचं होऊ शकतंच की, नाही का? प्रेमामध्ये, प्रेमामध्ये. पांडुरंग शास्त्री हसत म्हणाले, काय म्हणायचं ते सरळ म्हणा गोवर्धनबाई. असं आडवळणानं बोलू नका. चला सरळच सांगतो. शास्त्रीजी, आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू. त्या प्रेमाखातर तुमच्यासाठी काही करावं वाटतं. मी कुणाकडूनही काही घेत नाही गोवर्धनबाई, तुम्हाला हे माहीत नाही का? मी तरी तुम्हाला कुठे काय देणार आहे? मला माहीत नाही का तुमचा स्वभाव? तुम्ही कुणाकडून काही घेत पण नाही आणि तात्यांनी पण कुणाकडून कधीही काही घेतलं नाही. मी पण तुम्हाला काही देणार नाही. काही क्षण थांबून गोवर्धनदास पुढे म्हणाले, पण असं बघा, तुमच्या नावानं धंद्यात पैसा लावायला तर तुमची हरकत नाही ना? म्हणजे मला नाही समजलं. सांगतो, व्यवस्थेशीर सांगतो. इथल्या बुलियन मार्केटमध्ये मी तुमच्या नावानं व्यवसाय करतो. 1,00,000 रुपया प्रॉफिट जमेपर्यंत मी तो धंदा करीन. तो प्रॉफिट माझा नसेल, कारण धंदा तुमच्या नावानं असेल, बरोबर? म्हणजे तो प्रॉफिट तुमचा. इथे माझ्या खिशातून तर मी काय देत नाही. 1,00,000 रुपया तुमच्याकडे जमा होईल. काय, कशी काय वाटली कल्पना? चोकस आहे की नाही? त्यांच्या या बोलण्यावर पांडुरंग शास्त्री लगेच काही बोलले नाहीत. काही काळ ते अंतर्मुख बनले. त्यांच्या मनाची दोलायमान अवस्था झाली होती. घरची ओढग्रस्त परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. पैशाची चणचण तर नेहमीच भासत असे. जे काही पैसे जवळ असायचे ते लोकसंपर्कामध्ये खर्च व्हायचे. एकदा तर तात्यांना रोह्याहून मुंबईला आणायचं होतं. त्यावेळी त्यांचा पाय अद्याप कापायचा होता, पण पायाला त्रास होतच होता. अशावेळी सर्व्हिस बसनं त्यांना मुंबईला आणणं त्रासदायक ठरणार होतं. खास मोटारीनंच त्यांना आणावं लागणार होतं. गोवर्धनदासांकडे मोटार होती. त्यांना विनंती केली असती तर त्यांनी आनंदाने दिली असती. पण कुणाकडे काही मागायचं तर नव्हतं. भाड्याच्या मोटारीनंच नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
परंतु मोटारीचे पैसे देणं त्यांना शक्य नव्हतं. त्यासाठी कुणासमोर हात पसरणं तर त्याहून शक्य नव्हतं. अशा त्या चणचणीच्या परिस्थितीतूनही त्यांनी मार्ग काढला होता. घरी बऱ्यापैकी भात होता. तो बाजारात विकून पैसे जमा केले आणि स्वतंत्र मोटारीच्या भाड्याची तरतूद केली. अशा तऱ्हेनं पैशाची अडचण वेळोवेळी भासायची. त्यांनी फक्त इच्छा प्रदर्शित करण्याचाच काय तो अवकाश होता. अनेक लक्ष्मीपुत्रांनी त्यांचं घर लक्ष्मीनं भरून टाकलं असतं. परंतु अयाचित वृत्तीला तडा देऊन त्यांना एकही गोष्ट करायची नव्हती. म्हणूनच ते बिकट परिस्थितीची सामना करत दिवस कंठत होते. परंतु आता गोवर्धनबाईंनी आणलेला प्रस्ताव वेगळ्या स्वरूपाचा होता. केवळ नफा, आणि तोही 1 लाखापर्यंत त्यांच्या वाट्याला येणार होता. त्यामुळे कुणी कीव करून दिलेली ती मदत ठरणार नव्हती. त्या पैशाने सारेच प्रश्न मिटणार होते. पैशाची चणचण कायमची दूर होणार होती. इप्सित कार्य करायला आणखी हुरूप येणार होता. पांडुरंग शास्त्रींच्या मनात याप्रमाणे विचार चालले होते. त्यांच्या मनाची अवस्था म्हणूनच दोलायमान बनली होती. पण ती क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यांचं मन पुन्हा पहिल्यासारखं खंबीर बनलं. ते मनाशी म्हणाले, या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. कसंही करून त्यांना मला पैशाची मदत करायची आहे. माझ्या नावानं व्यवसाय सुरू करण्याचं निमित्त करून हे मला अप्रत्यक्ष रीतीनं पैसा देणार. म्हणजे काहीही करून मला पैशाची मदत करणार. कुणाची मदत घ्यायची नाही हे तर माझं व्रत. आयुष्यात तेजस्वी आणि निरपेक्ष राहून मला काम करायचं आहे. तेव्हा अशा प्रलोभनांना मुळीच थारा देता कामा नये. याप्रमाणे विचार करून ते म्हणाले, गोवर्धनबाई, तुमची सारी योजना मला समजली, पण ते जमणार नाही. पांडुरंग शास्त्री पुढे हसत म्हणाले, अहो, माझ्या नावानं तुम्ही पैसे लावणार आणि नफा मला देणार, पण तोटा झाला तर? तोटा कसा येईल शास्त्रीजी? तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले म्हणजे झालं. म्हणजेच नफा हो अगर तोटा हो, मला तुम्ही 1 लाख रुपये देणार असाच याचा अर्थ ना. तुमचं अंतःकरण मोठं आहे गोवर्धनबाई, पण मला जमणार नाही. मग काहीशा निर्धारपूर्वक आवाजात ते पुढे म्हणाले, लोककार्यार्थ मी स्वतःला वाहून घेतलेला असल्यामुळे माझा योगक्षेम कसा चालवायचा ते तो प्रभू पाहून घेईल. आपण विनाकारण मुळीच चिंता करू नये हे बरं. गोवर्धनदास आश्चर्यचकित होऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. पांडुरंग शास्त्री पुढे सांगत होते, अहो, व्यासपीठावर बसल्यानंतर आम्ही भगवंताचे बोल सर्वांना ठणकावून सांगत असतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मग भगवंताच्या या वचनाचं आचरण करायला नको का? व्यासपीठावर बसून दुसऱ्याला एक उपदेश करायचा आणि खाली उतरल्यावर स्वतः त्याविरुद्ध वागायचं, अशा प्रकारचं शास्त्री मी निश्चितच नाही. जे मी लोकांना सांगतो ते मी स्वतः आधी आचरतो. माझा त्या भगवंतावर पूर्ण भरवसा आहे, श्रद्धा आहे. त्याला अभिप्रेत असलेल्या देवकार्यालाच मी वाहून घेतलं आहे. तीच माझी जीवननिष्ठा आहे. आता गीतेत जर भगवंतच म्हणतात की जो माझं कार्य निष्ठेनं करील त्याच्या योगक्षेमाकडे मी पाहीन, तर त्या भगवंत वचनावर विश्वास ठेवायला नको का? किमान त्याच्या या बोलाचं प्रत्यंतर नको का घ्यायला? म्हणून मी कुणाकडून केव्हाही काहीही घेणार नाही. माझा योगक्षेम तो पाहून घेईल. गोवर्धनदास काहीच बोलले नाहीत. पांडुरंग शास्त्रींना मदत करण्याची संधी हुकली, त्यामुळे ते काहीसे हिरमुसले झाले. पण त्याचबरोबर आपण एका खऱ्या अर्थानं महापुरुषाच्या सान्निध्यात आलो आहोत याबद्दल मात्र त्यांना धन्यता वाटली. पांडुरंग शास्त्रीचा निरोप घेऊन ते निघून गेले. ही सारी हकीकत शेजारी घैसासांकडे कळायला मुळीच वेळ लागला नाही. चिंतोपंत घैसास पांडुरंग शास्त्रींकडे धावत आले. आल्याबरोबर त्यांनी विचारलं, मी जे ऐकले ते खरं आहे का? कशाबद्दल? गोवर्धनदास आले होते ना? हो. मग पांडुरंग शास्त्रीने त्यांना सारी हकीकत सांगितली. चिंतोपंत आश्चर्यानं म्हणाले, तू त्यांना नाही म्हणून सांगितलंस? हो, कारण ते माझं व्रत आहे. अरे, व्यवहारात कसलं आलंय व्रत? शिवाय ते तुला मदत म्हणून थोडेच पैसे देत होते. तुझ्या नावानं धंदाच करणार होते ना. मग तुला नफा मिळाला असता तर कुठे बिघडलं असतं? काय म्हणावं तुला हे खरंच समजत नाही. वेडा म्हणा. पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चिंतोपंत काहीशा गुस्सातच म्हणाले, अरे, भवितव्याचा कधी विचार केला आहेस का?
एक तर नोकरी करायची नाही, उलट जे आहे ते लोकांसाठी खर्च करून टाकायचं. अशाने संसार कसा चालेल पांडुरंग? तो चालवेल. सारं काही देवावर सोपवून कसं चालेल? पुरुष प्रयत्न नको का करायला? एक वेळ नोकरी करून हे बाकीचे उद्योग केले असतेस तर मी काही म्हटलं नसतं. पण नोकरी करायची नाही आणि दारात आलेली लक्ष्मीसुद्धा स्वीकारायची नाही. त्या कनुभाई मुंशींनी तुला भारतीय विद्याभवनमध्ये 200 रुपये पगारावर शिकवायला बोलवलं होतं, पण तिथेही तू गेला नाहीस. पुढे फार अवघड जाईल बरं. तू लग्न केलं आहेस, संसारात पडला आहेस. तुझा नाही तर वहिनींचा तरी विचार कर. तिला माझ्या तत्वांविषयी पूर्ण कल्पना आहे आणि कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायची तिची तयारी आहे चिंतोपंत. समजावणीच्या स्वरात चिंतोपंत म्हणाले, अरे पुढचा काळ असा आहे की आत्तापासूनच भविष्याच्या योजना आखायला हव्यात. ठराविक मिळकत बाजूला टाकायला हवी. एकत्र राहण्याचे दिवस सरले आहेत रे पांडुरंगा. आता ज्यानं त्यानं बघायला हवं. माझं ऐक, वेड्यासारखं करू नकोस. त्या गोवर्धनबाईंकडे जा आणि त्यांचा प्रस्ताव मान्य कर. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय हे सारं. त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. तेव्हा चिंतोपंत तावातावानं न बोलता तिथून निघून गेले. काही न बोलता पांडुरंग शास्त्रीही आपल्या जागेवर बसून राहिले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.